रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पालख्यांचा पुण्यातला मुक्काम संपला आणि भल्या पहाटे उठून लोक आपापल्या कामाला लागले आणि पंढरपूरच्या दिशेने त्यांचं प्रस्थान सुरू झालं. आजचा मुक्काम लोणी काळभोरचा. विठ्ठल विठ्ठल गजेरी, अवघी दुमदुमली पंढरी, चालला विठू नामाचा गजर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अनेक प्रकारचे अभंग, अनेक प्रकारच्या गवळणी, नित्यनेमाचं भजन म्हणत म्हणत, अखंड नामस्मरण करत वारकरी मंडळी ही लोणी काळभोरला पोचलेली आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी थोडीफार विश्रांती झाली, एकमेकावर गप्पा झाल्या आणि मग संध्याकाळच्या वेळेला पुन्हा वारकरी म्हणू लागले की हरिपाठाचा पुढचा अभंग आम्हाला सांगा ना, त्याचं निरूपण आम्हाला सांगा ना. आणि मग दुसऱ्या अभंगाला सुरुवात झाली. चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाते, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊलींनी अमृत अनुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठाचे अभंग आणि अनेक स्फुट अभंग रचना केली. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की 1400 वर्ष आयुष्य जगलेल्या चांगदेवाला चांगदेव 65चा अर्थ समजला नाही. अमृतासारखे जे योगातले अनुभव आहेत ते सर्वसामान्य माणसांना कळणं हे अत्यंत कठीण. ज्ञानेश्वरीसारखी भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी समजणं हे तर किती अवघड. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आज्ञा केली, ज्ञानदेवा सर्वसामान्य माणसांना कळेल असं काहीतरी तुम्ही सांगा ना. आणि माऊलींनी हरिपाठाची रचना केली. हरिपाठामध्ये 27 अभंग. प्रत्येक अभंगाची रचना ही नामस्मरणाचं महत्त्व सांगणारी अशा प्रकारची आहे. व्यासांची ब्रह्मसूत्र, पतंजलीची योगसूत्र, नारद मुनींची भक्तिसूत्र आणि ज्ञानेश्वर माऊलींची नामसूत्र ही प्रसिद्ध आहेत. नामाचं महत्त्व सांगणारा अशा प्रकारचा हरिपाठ हा वारकऱ्यांचा नित्यपाठ आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वैदिकाची किंवा ब्राह्मणाची संध्या केल्याशिवाय दिवसाची पूर्तता होत नाही, त्याप्रमाणे वारकरी हरिपाठ म्हटल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही. हरिपाठ केवळ जरी आपण म्हटला, अर्थ न समजावून जरी आपण हरिपाठ म्हटला तरीसुद्धा त्याचा आनंद आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि अर्थ समजावून जर घेतला तर सोन्याला सुगंध. माऊलींनी पहिल्याच अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारची रचना केली. नामस्मरण कुठे करावं, किती वेळ करावं, कशाने करावं, फायदा काय होणार. नामस्मरणाचे 4 फायदे पहिल्याच अभंगात सांगितले की ते असं म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी,
तेणे मुक्ती चारी साधियल्या. सगळ्या मुक्ती आपल्याला मिळतील. चारी स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता या चारी मुक्तींचा लाभ आपल्याला होईल. दुसरं ते म्हणतात की तोंडाने जर आपण नामस्मरण केलं तर वेद आणि शास्त्रवर बाह्या करून आपला स्वीकार करतील. तिसरा फायदा इथे म्हणतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि प्रपंचात राहूनसुद्धा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. प्रपंचात राहूनसुद्धा आपल्याला परमार्थ साधता येतो. हरिपाठाचे 4 महत्त्वाचे फायदे या नामस्मरणातून सांगितले. मंडळी, अमृतपुत्रांनो, आज आपण दुसरा अभंग पाहणार आहोत. भगवंत सर्व ठिकाणी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी तो भरून राहिला आहे. आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला तो कुठे आहे हे समजतं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना नाममंत्र दिला. त्या नाममंत्रावर ज्ञानेश्वर माऊलींनी खूप अभ्यास केला आणि त्यांना त्यातून भगवंताचं दर्शन झालं. त्यांच्या अनुभवाला जे आलं ते त्यांनी हरिपाठाच्या रचनेतून सांगितलं. तसं पाहिलं तर या नामाचं भगवंताचं महत्त्व तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. भगवंत सगुणही आहे आणि भगवंत निर्गुणही आहे. सुरुवातीला आपण या अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहूया. चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, ऋग्वेद असेल, या 4ही वेदांनी त्याचंच वर्णन केलेलं आहे. भगवंताचंच वर्णन केलं आहे. चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, 6 शास्त्रांमध्ये आणि 18 पुराणांमध्ये भगवंताचंच नामस्मरण आहे. भगवंत कुठे आहे ते सांगितलेलं आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. परंतु जसं आपल्याला लोण्याची प्राप्ती व्हायची असेल तर सहज सहज आपल्याला लोणी मिळत नाही. त्यासाठी दह्याचं मंथन करावं लागतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दह्याचं मंथन केल्यावर ज्याप्रमाणे लोणी आपल्याला प्राप्त होतं तसा भगवंत आपल्याला मिळू शकतो. वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. मग त्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. या मार्गाने तू जाऊ नकोस. हे मार्ग अवघड आहेत, खडतर आहेत. सोपा मंत्र आहे की त्याचं फक्त नामस्मरण कर, त्याचं फक्त नाव घे. एक हरी आत्मा जीव शिव सम. म्हणजे माझ्यामध्ये जो आहे तो हरी, तोच आत्मा. तो आत्मा हा चैतन्य रूपाने नटलेला हरी आहे, तो समजून घे. एक हरी आत्मा आणि तो जीव शिव समान अशा प्रकारचा आहे. वाया तो दुर्गमा न घाली मन. बाकीच्या मार्गाने तू जाऊ नकोस. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. आणि ज्या वेळेला आपल्याला त्याची अनुभूती येते ना, त्यावेळेला संपूर्ण चराचरामध्ये तो भरून राहिला आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि म्हणून ते म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तोंडाने नामस्मरण कर. हा झाला याचा सरळ अर्थ. परंतु आपण बारकाईने याचा जर आणखीन अर्थ पाहिला तर भगवंत हा सगुण आहे की निर्गुण आहे याच्याबद्दल अनेक प्रकारचे वाद आहेत. वेदसुद्धा विचार करतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. अनुमानेना अनुमानेना. तू सगुणही आहेस आणि तू निर्गुणही आहेस. अनुमानच करता येत नाही. वेदांनासुद्धा नेती नेती म्हणते गोविंदो रे. न इति न इति, कळत नाही कळत नाही, वेदसुद्धा म्हणतात. अशा प्रकारचा हा भगवंत. पण त्याचं वर्णन मात्र केलं आहे. 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या 4ही वेदांनी त्याचीच महती वर्णन केलेली आहे.
पुढे ते म्हणतात की जी काही उपनिषद आहेत, आरण्यके आहेत, उपनिषदे आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, या सर्वांमध्ये आपल्याला त्याचंच वर्णन आढळतं. ज्ञान, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यामध्ये सुद्धा, म्हणजे या 6 दर्शनांमध्ये सुद्धा आपल्याला त्याचंच वर्णन केलं दिसतं. ब्राह्मण पुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, ब्रह्मवैवर्तिक पुराण, लिंगपुराण, गरुड पुराण अशी जी काही 18 पुराणं आहेत, या 18 पुराणांमध्ये सुद्धा त्याचंच वर्णन केलेलं आहे. चहुवेदाणं, षटशास्त्री कारणं, 18ही पुराणे हरिसी गाती, या सर्वांमध्ये त्याचंच गुणगान केलेलं आहे. अशा प्रकारचा हा भगवंत 18 पुराणामध्ये किंवा 4 वेदांमध्ये आपल्याला दिसतो. तो या सर्वांमध्ये एकच वस्तू सापडली, ती म्हणजे चैतन्य. आणि हे चैतन्य शुद्ध आहे, ते वेदांनाही कळत नाही आणि अशा प्रकारचा अपार महिमा त्याचा आहे. या चैतन्यालाच आपण परमात्मा असं म्हणतो. माऊली या चैतन्याला हरी असं म्हणतात आणि नामाने त्याचं आपल्याला दर्शन होतं. जेव्हा त्याचं दर्शन झालं त्यावेळेला माऊलींचं मन इतकं उचंबळून आलं, आजी सोनी याचा देणू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला, हरी पाहिला. अशा प्रकारची अवस्था ज्ञानदेवांची झाली. आज आपण पहिलेच चरणाचा अर्थ पाहिला. चहुवेदाणं, षटशास्त्री कारणं, 18ही पुराणे हरिसी गाती. आता तो भगवंत जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो कसा प्राप्त करून घेता येईल, पुढच्या निरूपणामध्ये आपण थांबणार आहोत. ते म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तेव्हा भगवंत जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो कसा प्राप्त करून घेता येईल ते आपण पुढच्या भागात पाहूया. उद्या आपण पुन्हा पुढे वारीच्या वाटेवर मार्गस्थ होणार आहोत आणि आपण आज याच ठिकाणी थांबूया. सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.